आषाढी एकादशी स्पेशल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी असं जसं सावता माळ्याला वाटतं तसंच आम्हा सर्व शिक्षकांना आमची शाळा हीच आमची पंढरी आणि आमच्या सर्व या चिमुकल्यांमध्येच आमचा हरी दिसत असतो आणि याच सर्व चिमुकल्यांसोबत आम्ही आजची ही आषाढी स्पेशल दिंडीचं आयोजन केलेलं आहे। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारीचं दर्शन आम्ही तुम्हाला आज घडवणार आहोत आणि त्यासाठीच आमचे हे बालचमू अगदी सज्ज आहेत। पावसाची कसलीही तमा न बाळगता शिक्षक आणि मुलांचा उत्साह पाहताय तुम्ही। दिंडीचं पूजन होणार आहे आता थोड्याच वेळात। रांगेत मुलांना उभं केलं जात आहे आणि पूजन झाल्यानंतर आपली दिंडीला सुरुवात होणार आहे। तर या सर्व बालचमूंचा उत्साह तुम्ही पहा। पालकांचं सुद्धा खूप खूप मनापासून कौतुक की पालकांनी सर्व मुलांना अगदी वारकरी वेशभूषेमध्ये पाठवलेलं आहे आणि नुकतीच दिंडीला सुरुवात झाली तशी वरुण राजाने सुद्धा हजेरी लावलेली आहे आणि या पावसाची कसलीही तमा न बाळगता मुलांनी अगदी दिंडीला सुरुवात केलेली आहे। टाळ मृदंगांच्या गजरामध्ये, ज्ञानोबा तुकारामच्या भजनामध्ये आणि दिंड्या पताका घेऊन वारकरी चाललेले आहेत। या बालचमूंची दिंडी घेऊन आम्ही गावामध्येच असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणामध्ये हजर झालेलो होतो। याच मंदिराच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केलेला होता। टाळ मृदंगांच्या गजरामध्ये अगदी प्रांगण निनादून गेलेलं होतं आणि माऊलींचा गजरामध्ये दिंडीचं अगदी हुबेहूब दर्शन या मुलांनी घडवून आणलेलं होतं। खूप छान
दिंडीमधल्या या छोट्या वारकऱ्यांसाठी शाळेने प्रसाद वाटपाची सुद्धा सोय केलेली होती आणि प्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही माऊलींचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये आलेलो होतो. मंदिर हे अगदीच नवीन अलीकडेच बांधकाम झालेलं होतं आणि मंदिराच्या दरवाजावरच्या या जे फोटोज बघून इंद्रनील खूप खुश झालेला होता. समोरच असणारी संत तुकाराम महाराजांची मूर्ती अगदी उल्लेखनीय आणि जिवंत वाटत होती, भासत होती आणि समोर माऊलींचं दर्शन घेऊन आमची दिंडी परतीच्या प्रवासाला निघालेली होती. वरुण राजांची हजेरी असतानाच या बालचमूंनी अगदी पंढरीच्या वारकऱ्यांप्रमाणेच अगदी हुबेहूब दिंडी पूर्ण केलेली होती. उभे पावसात जसे वारकरी भारतभरातले शेकडो लाखो वारकरी जसे पंढरपूरला माऊलींच्या दर्शनासाठी जितक्या ओढीने जातात तितक्याच ओढीने या मुलांनी टाळ मृदंगांच्या गजरामध्ये, ज्ञानोबा माऊलींच्या गजरामध्ये, भजनामध्ये ही दिंडी पूर्ण केलेली होती आणि शिक्षकांनी सुद्धा तितक्याच ताकदीने त्यांचं नियोजन केलेलं होतं. दिंडीचं मुलांची काळजी घेत अगदी ती दिंडी पार पाडलेली होती. आणि हा आहे आमचा पकवाज मंडळ भजनी ग्रुप. मुलांची खूप छान विविध कलागुणदर्शनाचं सादरीकरण करतच ही दिंडी पूर्ण केलेली होती. शाळेमध्ये असणाऱ्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या भारतीय संस्कृतीची झलक दिसतच असते. अगदी त्याचप्रमाणे आजची ही दिंडी पार पडलेली होती. रामकृष्ण हरी.